हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज युनिट जो 4 आहे, युनिट 1 मधला जो लेसन नंबर 4 आहे, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, हे सुरू करणार आहोत. तर इथे ह्याच्यामध्ये बघा की ह्या म्हणजे एका परिच्छेदामध्ये 3 प्रश्न आहेत. तर हे एकमेकांना रिलेटेड आहेत. मग त्याप्रमाणे त्याचे आन्सर द्यायचे. आता इथे पहिला प्रश्न आहे, मला डॅश डॅश फूल अतिशय आवडते. मग तुम्ही कोणी गुलाबाचे म्हणाल, कोणी पारिजातकाचे, कोणी मोगऱ्याचे, पण असं नाही आहे. याच्याशी रिलेटेडच पुढचे प्रश्न असणार आहेत. आता शेवटचा प्रश्न बघा, भारताने या फुलाला डॅश फूल म्हणून मान दिला आहे. तर मग आपलं राष्ट्रीय फूल कुठलं आहे? कमळ आहे. मग त्याप्रमाणे हे सगळ्याचे आन्सर द्यायचे. ठीक आहे. सो त्यामुळे पहिल्याचा आन्सर काय असणार आहे? मला कमळाचे फूल अतिशय आवडते. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. त्याच्यानंतर ही फुले डॅश ह्याच्यावर फुलतात. कशावर फुलतात? कमळ, पाण्यावर. चौथा ऑप्शन. आणि भारताने या फुलाला राष्ट्रीय फुलाचा मान दिला आहे. सो इथे फोर्थ ऑप्शन. दुसरा परिच्छेद बघूयात. संत हे महान संत व मराठी भूमीत होऊन गेले. त्यांनी महाराष्ट्रात डॅश डॅश चळवळीचा पाया घातला. हा त्यांचा ग्रंथ आजही भक्तिभावाने वाचला जातो. आता इथे बघा, त्यांनी महाराष्ट्रात डॅश डॅश चळवळीचा पाया घातला. कुठला आहे इथे? महाराष्ट्रात वारकरी. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. म्हणजे मग कोण? संत ज्ञानेश्वर हे महान संत मराठी भूमीत होऊन गेले. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. त्याच्यानंतर त्यांचा हा ग्रंथ आजही भक्तिभावाने वाचला जातो. त्यांचा कुठला ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. इथे थर्ड करा आणि पहिल्या ह्याच्यात पण थर्ड करा. तिसरा परिच्छेद बघा, भारतभर हा साजरा केला जातो. काय साजरा केला जातो? कुठला दिन? तर त्याच्यावर खालचे रिलेटेड आहेत क्वेश्चन, ते बघूयात. या दिवशी सर्वत्र ध्वजवंदन केले जाते. दोन्ही दिवशी ध्वजवंदन केले जाते, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन. पुढे बघा, याच दिवशी स्वतंत्र भारताचा राज्यकारभार सुरू झाला. तर कुठल्या घटनेनुसार? आता इथे राज्यघटनेनुसार राज्यकारभार सुरू झाला, म्हणजे सेकंड ऑप्शन येईल. म्हणजे मग कुठलं येणार आहे इथे? ध्वजवंदन येईल. या दिवशी सर्वत्र ध्वजवंदन केले जाते. आणि मग तो कुठला दिन आहे? प्रजासत्ताक दिन. सो इथे थर्ड ऑप्शन. थर्ड, फोर्थ आणि सेकंड. चला, परिच्छेद 4 मध्ये बघा काय विचारलंय. सरांनी आमच्या वर्गाला डॅश दर्शन घडवून आणले. तेथे आम्ही सिंहाचे काय असतात? छावे पाहिले. म्हणजे मग हे कुठे गेले असणार आहेत? जंगलात गेले असणार आहेत. सो इथे पहिलाचा आन्सर येणार आहे जंगल. जंगलाचे दर्शन घडवून आणले. आणि दूरवरून ऐकू आलेल्या आम्ही घाबरून गेलो. आता सिंह काय करतो? गर्जना. म्हणजे इथे काय असणार आहे? गर्जनेने आम्ही घाबरून गेलो. बाकी जंगलामध्ये घड्याळ किंवा घंटा असणार आहे का? नाही. सो इथे येणार आहे गर्जनेने. सो इथे सेकंड ऑप्शन, सेकंडचा थर्ड ऑप्शन आणि फर्स्टचा फोर्थ ऑप्शन मार्क करा. पुढे बघा, परिच्छेद 5. पूर्वीच्या काळी अनेक वर्ष डॅश स्वतःच्या प्रगतीसाठी संधी मिळत नव्हती. त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोणी प्रयत्न केले आणि त्यांचे कार्य समाजाला समजण्यासाठी 8 मार्च हा दिवस म्हणून साजरा केला जातो. आता 8 मार्चला आपण काय साजरा करतो? महिला दिन साजरा करतो. मग महिलांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोणी प्रयत्न केले? तर समाजसुधारकांनी प्रयत्न केले. आणि पूर्वीच्या काळी अनेक वर्ष कोणाला प्रगतीसाठी संधी मिळत नव्हती? महिलांना. म्हणजे हे सगळं रिलेटेड आहेत क्वेश्चन. ठीक आहे. इथे बघा, इथे फोर्थ, इथे सेकंड आणि इथे सेकंड मार्क करा. चला, परिच्छेद 6 बघूयात. मला डॅश हा सण खूप आवडतो. या दिवशी लोक एकमेकांना डॅश डॅश देतात. काय देतात? आणि नेहमी डॅश रोजी येणारा हा सण आपापसात भांडणे दूर करून मैत्री वाढतो. म्हणजे आपण काय करतो? संक्रांतीच्या दिवशी आपण सगळ्यांना तिळगुळ देऊन, कधी देतो आपण ते? 14 जानेवारीला. जनरली 14 जानेवारीला संक्रांतीचा सण असतो, तेव्हा आपण एकमेकांना काय देतो? तिळगुळ देतो. सो इथे सेकंड ऑप्शन. आणि मग हा सण कुठला येईल इथे? मकर संक्रांत. सो इथे फोर्थ ऑप्शन. सो इथे फोर्थ, सेकंड आणि थर्ड मार्क करा. ठीक आहे. इथे आपला हा लेसन पण संपलेला आहे. त्याच्यानंतर आता ह्याची प्रॅक्टिस व्हायला तुमच्याकडे जर स्कॉलरशिपच्या आधीचे पेपर तुम्हाला गुगलवर मिळतील, की आधीच्या म्हणजे 2024 मध्ये झालेले, 25 मध्ये झालेले, त्याच्यावर तुम्ही याची प्रॅक्टिस जास्त चांगली करू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की कसे प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.